नमस्कार. आज आपण बघणार आहोत मराठी भाषेचा आणि तिच्या व्याकरणाचा ऐतिहासिक ग्रंथांमधून झालेला एक रंजक प्रवास. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी भारतातील भाषांच्या अगदी मूळ पायाकडे नजर टाकावी लागेल. ह्या विश्लेषणामध्ये आपण भाषांचे स्वरूप, संवादाची पद्धत, लिपींचा विकास आणि व्याकरणाचे प्रणेते हे 4 महत्त्वाचे टप्पे पाहूया. भारतातील भाषांचा विचार केला तर त्या प्रामुख्याने इंडो-आर्य आणि द्रविडियन अशा 2 मुख्य गटांत विभागलेल्या दिसतात. तुम्हाला माहीत असेलच, भारतीय राज्यघटनेनुसार सध्या देशात बोलल्या जाणाऱ्या बरोबर 22 प्रादेशिक भाषांना अधिकृत दर्जा दिलाय. पण गंमत बघा, एवढी मोठी भाषिक विविधता असूनही आपल्याकडे कोणत्याही एकाच भाषेला राष्ट्रभाषेचा अधिकृत दर्जा नाहीये. तसं पाहिलं तर भाषा म्हणजे काय, तर ध्वनीच्या माध्यमातून बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल. अभ्यासक भाषेची तुलना चक्क एका वाहत्या नदीशी करतात, कारण काळ आणि प्रदेशानुसार ती सतत बदलत असते. नैसर्गिक बोलीभाषेचा कोणताही पुरावा नसतो, पण जेव्हा भाषा लिहिली जाते तेव्हा तिचे ठोस ऐतिहासिक पुरावे तयार होतात. आणि संवाद दर्शवणारे भाषा, लिपी, लिखाण हे आजचे शब्द थेट प्राचीन संस्कृत धातूंमधूनच आले आहेत. मग आता प्रश्न हा पडतो की मौखिक चालत आलेल्या या परंपरेला शेवटी लिखित स्वरूप कसं मिळालं असावं. ब्राह्मी आणि खरोष्टी यांसारख्या सुरुवातीच्या ऐतिहासिक लिपींमधूनच हळूहळू आजची आपली देवनागरी लिपी विकसित होत गेली. देवनागरी लिपी ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे अक्षरांवर दिली जाणारी सलग आडवी रेषा. तिलाच आपण शिरोरेषा म्हणतो. इतिहासात मराठीसाठी प्रमाण बाळबोध लिपी वापरली जायची. तशीच अत्यंत जलद लिहिण्यासाठी सलग अशी मोडी लिपीसुद्धा वापरली जायची. पण लिपी तयार होणं हे भाषेच्या प्रमाणीकरणाच्या दिशेने टाकलेलं केवळ पहिलं पाऊल होतं बरं बा. खऱ्या अर्थाने मराठी व्याकरणाला दिशा देण्याचं काम इंग्रजांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या तातडीच्या गरजेमुळे सुरू झालं. 1805 पासून सुरू झालेले व्याकरणाची रचना करण्याचे हे एकत्रित प्रयत्न 1836 पर्यंत अगदी वेगाने पूर्ण झाले. 1936 हे वर्ष खरोखर ऐतिहासिक ठरलं, कारण एकाच वर्षात मराठी व्याकरणाची 3 अतिशय महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली. पुढच्या शतकात हे नियम संस्कृतच्या प्रभावातून बाहेर पडून अत्यंत शास्त्रीय आणि आजच्या आधुनिक रचनेत विकसित होत गेले. या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच दादोबांना मराठीचे पाणिनी आणि विष्णूशास्त्रींना मराठीचे शिवाजी यांसारख्या अत्यंत मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदव्या मिळाल्या. स्टडी विथ मी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.